गुड मॉर्निंग मित्रांनो. मला बघितल्यानंतर शिवायच्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिकच स्माईल येतं. आज नाश्त्याला पोळीचा चिवडा केला होता. नाश्ता करताना पण श्रीषाची बडबड अजिबात थांबली नव्हती. बाबाला शिवायबद्दल चाड्या लावणं चाललं होतं तिचं. त्यानंतर ती स्कूलला जायला निघाली. शिवायला द्यायची राहिली हे आठवल्यावर पुन्हा आली. ते दोघे गेल्यानंतर शिवायला झोपवलं. त्याच्यासाठी आज मी मुगाची आणि गाजराची प्युरी बनवली होती. तो झोपलाय हे बघून ताट वाढलं खरं, पण तो उठून बसला. खेळण्यात रमला होता तोपर्यंत जेवून घेतलं. विठ्ठल विठ्ठल करणं आजही चालूच होतं. दीदी स्कूलला गेली तरी दीदीची कमी नको भासायला म्हणून हे उद्योग सुरू असतात. खाऊ खाल्ल्यानंतर त्याला झोपवायला घेतलं. थोडा वेळ पाळण्याची मजा घेतल्यानंतर शिवायने भोंगा पसरायला सुरुवात केली. बाहेर काढल्यानंतर तो एवढी मोठी स्माईल देऊन हसत होता. त्याच्यासोबत थोडा वेळ खेळले. आईस्क्रीम खाल्ली. तो हात दिल्यानंतर उभा राहील हा विचार करून हात दिला खरा, पण तो हात खाण्यातच बिझी होता. 10 मिनिटाची झोप झाल्यानंतर शिवायने पुन्हा त्याचा ॲक्टिव्ह मोड ऑन केला. शिवायला स्वतः लाह्या खाता येतात म्हणून त्या लाह्या देऊन मी माझी ग्रीन टी घेतली. दोन्ही मुलांसाठी आज मी बनवलं होतं पंपकिनचं सूप. ओटा क्लीन केला आणि गॅस पुसून घेतला. त्यानंतर कपडे वाळत घालायला गेले. या महाशयांना आजीने आणलेल्या चेअरमध्ये बसवलं खरं, पण थोड्या वेळाने ती चेअर पाडून तो बाहेर आला आणि हाताने सगळं स्टँड हलवत पूर्ण कपडे पाडून टाकले. हे माझे 4 दिवसाचे नव्हे तर 1 दिवसाचे कपडे आहेत बरं का. आणि शिवाय असा बराच वेळ बोंबा मारत बसला होता. हा माझ्या बेडरूममधला संध्याकाळी 7 वाजता दिसणारा व्ह्यू बघा कसा दिसतोय. मी आवरत होते तोपर्यंत शिवायची बेड खालचा झाडू काढण्याची कसरत सुरू होती. आकाशचा आज बड्डे होता त्याच्यामुळे तो आल्यानंतर त्याचं औक्षण केलं. त्यानंतर हॉटेलमध्ये गेलो. आज काकाच्या बड्डेची ट्रीट होती आमच्यासाठी. जेवून घरी आलो. शेजारच्या बिल्डिंगमधले फटाके बघण्यासाठी शिवायची अशी घाई सुरू होती. तर असा होता व्लॉगचा 22वा दिवस. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.